त्यामुळे आता आत्महत्येशिवाय काही आम्हाला पर्याय राहिलेला नाही। हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून प्रचंड गारपीट झालेली आहे आणि वादळी वारा आणि पाऊस झालेला आहे। या पावसामुळे आणि या गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आपण पाहू शकतो की हे बुलढाणा जिल्ह्यातील गुम्मी या शिवारातील एक शेत आहे मक्याचं। त्या मक्याचं पूर्ण नुकसान झालेलं, पूर्ण मका झोपलेल्या अवस्थेत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यामध्ये प्रचंड शेतपिकाचे नुकसान झाले, त्यामध्ये फळबाग असेल आणि गहू हरभरा याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना विचार आपण त्याचं की नेमकं काय नुकसान झालेलं आहे, काय नुकसान झालं, तुमच्या शेतामध्ये काय पेरलं होतं, किती नुकसान झालं? मक्का पेरलेले होते, गहू हरभरा असं समजून 3-4 लाखाची आमचे नुकसान झाले। काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे आता? सरकारने इतकीच मदत करा, फक्त तात्काळ मदत करा आम्हाला। काल रात्री 7:30 ते 8:30च्या दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे माझं जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। हा बगीचा 8-10 दिवसापूर्वी 20 लाख रुपयाला मागितला होता, पण तोड उशिरा असल्यामुळे मी तो दिला नाही। याची शासनाने दखल घ्यावी। मी जवळपास 20-25 वर्षापासून हे सामाजिक कार्य करत असतो व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो। तरी जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी युतीचे जवळपास 200 आमदार आहेत। प्रत्येकाने जरी 5-7 हजार रुपये जर दिले तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं हे नुकसान निघून येईल। आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचा लाभ घेतला नाही, कोणची ठेकेदारी नाही, काही नाही, तरी शासनाने याची काल आमच्या गावात आलेले हे वादळी पाऊस आणि भरपूर प्रमाणात गारपीट झाली, तर याच्यामध्ये माझं हे पूर्ण 10 एकर क्षेत्र मक्याचं लागवड केलेलं पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे। कोणत्याच प्रकारे त्यामध्ये काही उरलेलं नाही। 100% हे नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये 8 ते 10 लाखाचं माझं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता आत्महत्येशिवाय काही आम्हाला पर्याय राहिलेला नाही। आणि खरीपातसुद्धा असंच त्या बोंडअळीमुळे पूर्णतः नुकसान झालेलं होतं आणि ह्या रब्बीमध्ये आता हे पूर्णतः 100% नुकसान झालेलं आहे। हे आता आपण इथं पहा कशा पद्धतीचं झालेलं आहे वरून। तर हे शेतकरी होते की त्यांना आता सरकारकडनं फक्त आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांनी तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, गुम्मी, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।